न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। रुग्णांच्या वेदनेवर 29 वर्ष मायेची फुंकर घालणाऱ्या वानोरे सिस्टर सेवानिवृत्त। रुग्णाच्या वेदनेवर मायेची फुंकर घालत रुग्णसेवा हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय मांडणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या ज्येष्ठ परिचारिका सौ लता मधुकर निकम प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या आहेत। त्यांच्या 29 वर्षांच्या अविरत सेवेचा कृतज्ञता सोहळा जिल्हा रुग्णालयात अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला। आपल्या संपूर्ण सेवा काळात रुग्णालयाचा जणू एक मायेचा आधारस्तंभ बनलेल्या निकम सिस्टर यांना निरोप देताना सहकाऱ्यांचे डोळे पाणावले होते। सौ लता निकम यांनी जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेची 29 वर्ष पूर्ण केली। रात्री अपरात्री येणारा रुग्ण असो की आपत्कालीन परिस्थिती, त्यांनी नेहमीच कर्तव्याला प्राधान्य दिले। याच सेवेचा सन्मान करण्यासाठी आयोजित सोहळ्यात अनेक मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी प्राध्यापक बाळासाहेब निमसे सर यांनी त्यांच्या आरोग्याची आणि पुढील प्रवासाची प्रार्थना केली। मेट्रन ज्योती लोंढे आणि असिस्टंट मेट्रन कडू पाटील यांनी निकम सिस्टर यांच्या कामातील तत्परता आणि शिस्तीचा गौरव केला। तर माजी मेट्रन छायाताई जाधव, बनकर मॅडम, निलोफर मॅडम, सुरेखा आंधळे मॅडम, आशा दुबे मॅडम, पंकज काळे सर आणि त्यांचे पती मधुकर निकम यांनी सिस्टर यांच्यासोबत घालवलेल्या सुखद क्षणांचे मनोगत व्यक्त केले। या आनंदाच्या क्षणी निकम सिस्टर यांचे जावई मनोज गवारी, शीतल गवारी, स्नेहल निकम, आर्यन निकम, दामोदर भराड, रुक्मिणीबाई भराड, यादव भराड, रेखा भराड, अविनाश गवारी, भागीनाथ गुंड हे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते। तसेच डॉक्टर पानसंबळ, घोडके मावशी, बडा काकू यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका भगिनी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 29 वर्षांचा हा सेवेचा यज्ञ यशस्वीपणे पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या सौ लता निकम यांना पुढील सुदृढ, समाधानी आणि दीर्घ आयुष्यासाठी संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। मी प्रथमतः आपल्या सर्वांना धन्यवाद देईन आणि आभार व्यक्त करेन, कारण आपण असा हा सुंदर कार्यक्रम घडवून आणला। नुसता कार्यक्रमच घडवून नाही आणला, तर त्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ पण दिला। आता सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व, मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। आतापर्यंत सर्वांनी माझ्या पत्नीबद्दल चांगली उद्गार काढले, तिच्याबद्दल सगळं सांगितलं। ती एकटीच अभिनंदनाची पात्र नाही, आपण सगळे आहात। कारण कोरोनाचा काळ आम्ही बघितला, त्या कोरोनाच्या काळामध्ये रक्ताची नाती सुद्धा फोन पण उचलत नव्हती, आपल्याला काहीतरी हे करेल म्हणून ते आपल्याशी संबंध पण ठेवत नव्हती। त्या काळामध्ये तुम्ही ही सेवा केली आणि लोकांना जगवण्याचं काम केलं, त्याबद्दल खरोखर म्हणजे तुम्ही देवदूत आहात। माझ्या पत्नीचं ते कर्तव्य होतं, तिचं कर्तव्य केलं तिने, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली। पण मी त्यातनं गेलेलो आहे, त्या पिरियडमध्येच माझा ॲक्सिडेंट झाला। कोरोना होता भयानक। 3 मे 2021ला डॉक्टरनी सांगितलं होतं, तिलाच सांगितलं होतं हे पेशंट जागणार नाही। हे म्हटले होते आम्ही पुण्याला घेऊन जाऊ, ते म्हटले पुण्याला नाही, तुम्ही एरोड्यापर्यंत पण जात नाही, हे पेशंट एरोड्याच्या आत जाईल। जरी ऑपरेशन केलं तुम्ही इथे, तरी हे तुम्हाला दिसेल फक्त पेशंट, हे चालणार फिरणार नाही। मी आज तुमच्या पुढे उभा आहे, हे चालतो फिरतो, फक्त तिची सेवा आहे। तिने त्या काळामध्ये जी सेवा केली, त्यावेळेस म्हणजे हॉस्पिटलमध्ये कुणीच नव्हतं माझ्याजवळ, फक्त माझी पत्नी, कुठलाही नातेवाईक नव्हता। आम्ही त्यावेळेस हे लंगर घर म्हणून, घर लंगर, त्यांच्याकडनं जेवण यायचं आणि तेच जेवण खायचं। त्याच्यानंतर तिची ती ड्युटी आम्ही बघायचो, 2-2 ॲप्रॉन घातलेले, 2-2 मास्क घातलेले। नंतर ती ज्यावेळेस घरी यायची, मागच्या दरवाज्याने घरात यायची, बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून मग घरात यायची। आमचा वर्ग त्यावेळेस खूप लहान होता, आमच्या घरामध्ये एवढा भयानक धोका होता की तो संसर्ग आमच्याकडे येऊ शकत होता, कारण व्हॅक्सिनेशन तिच्याकडे होतं, ते डिपार्टमेंटच व्हॅक्सिनेशन त्यांच्याकडे होतं। हजारो लोकांचं व्हॅक्सिनेशन केलं, पण परमेश्वराची कशी कृपा असेल की त्या कोरोनाचा आम्हाला प्रादुर्भाव झाला नाही। हे सेवाभाव असेल किंवा कुठलं तरी पुण्य असेल तिच्या हातून घडलेलं, तिलाही नाही प्रादुर्भाव झाला, आमच्या कुटुंबालाही नाही झाला।
तिच्या हातातनं आमच्या कंपनीतले किंवा ओळखीचे कमीत कमी 10,000 कुटुंब तर तिच्या हातून ते व्हॅक्सिनेशन करून गेले असतील माझ्या माहितीप्रमाणे. त्यासाठी तुम्ही सगळे देवदूत आहात, फक्त ती एकटीच कौतुकात पात्र नाही आहे, तुम्ही सगळे आहात. कारण तो काळ असा होता की पैसा होता, सगळं होतं, परंतु बेड भेटत नव्हता. सगळं काही असून सुद्धा ऑक्सिजन मिळत नव्हता. आज ऑक्सिजनची किंमत आपल्याला कळते की ऑक्सिजन आपण कधी असं घेतो सोडतो. आज आपण श्वास घेतो आणि सोडतो, आपल्याला याची किंमत नाही कारण तो मोफत भेटतो, पण त्यावेळी ते विकत पण भेटत नव्हता. मग आज आपण आता माझ्याबद्दल सांगितलं, आम्ही योग शिक्षक, आम्ही हे समाजकार्य करताना सगळं सहकार्य तिचं आहे. ती जर माझ्या पाठीशी खंबीर नसती मी काहीच करू शकलो नसतो. माझी कंपनी सकाळची ड्युटी 7ला जायची, त्याच्या आधी आम्ही 3-4 वाजता उठायचो. त्याच्या आधी माझा डबा वगैरे करून मग परत इथे 8ला ड्युटीला यायचं. हे सगळं आहे ते आमच्या कुटुंबासाठी तिने जे वाहून घेतलं किंवा तिच्या हातून जे घडलं ती एक म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आमचं जे कुटुंब उभं राहिलं किंवा आम्ही आज मी जे आज तुमच्या पुढे उभं राहू, सगळं तिचं पाठबळ आहे. ते म्हणतात ना, एखाद्या स्त्रीच्या पाठीमागं एखादा पुरुष असतो, तसं नाही, माझ्या पाठीमागे माझी पत्नी होती म्हणून मी इथपर्यंत आलोय. आणि आता तिला भावी आयुष्यासाठी जे काही लागेल ते सहकार्य आम्ही करणार आहोत. लोणे मॅडम, दुबे मॅडम, कडू पाटील मॅडम आणि कोरडे सर, कोरडे मॅडम आणि उपस्थित, तुम्ही माझं खूप प्रशंसा केली म्हणजे कामाची, नाही का. मी काम केलं, मान्य आहे, सगळं मनापासून काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, पण ते तुमच्या विना नाही झालं, कारण तुमचं पण त्याच्यात सहकार्य होतं, त्याच्यामुळे झालं. आणि अजून जास्त मला नाही बोलत आहे. सगळ्या बनकर मॅडम पण मी बोलावल्याबरोबर आल्या, जाधव मॅडम पण आल्या आणि तुम्ही पण उपस्थित राहिल्या आणि सगळ्यांनी माझी प्रशंसा केली, त्याच्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करते. तर आमच्या निलोफर मॅडम, काळे सर, श्रीकांत सर ह्यांचं मला खूप सहकार्य लाभलं. त्यांनी मला म्हणजे मी जे काम करत होते ना ते त्यांच्यामुळेच हे झालं असं म्हणायला काही हरकत नाहीये. त्यांचे खूप खूप आभार. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.